नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय खमंग व रुचकर असा होण्यासाठी खास उपयुक्त किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. अगदी बाहेर गाड्यावर भेटतात अगदी तशीच गोल कांदा भजी जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर भजी बनवण्यासाठी भजी बनविताना कांदा हा त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घालावा. तसेच 1 चमचा गरम तेलाचे मोहन पण अवश्य त्यामध्ये घालावे व बेसन पिठामध्ये थोडा लिंबाचा रस टाकावा. यामुळे भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत व भजी यामुळे जास्त तेलकट पण होत नाहीत. तर अगदी बाहेर भेटते गाड्यावर अगदी तशीच भजी बनवण्यासाठी ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 2. पुलावासाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊन द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडामध्ये अजिबात येत नाहीत आणि पुलावाला छान असा वास पण या मसाल्याचा लागतो व स्वादही यामुळे पुलावाचा वाढतो. तर पुलाव बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 3. ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, ती गोल थापली जात नाही, म्हणजेच व्यवस्थित आपल्याला थापता येत नाही. अशा वेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजवलेला भात त्यामध्ये घालावा. यामुळे भाकरी मोडत नाही, ती छान अशी न तुटता न चिरता न मोडता चांगली बनते. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 4. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन पीठ मिसळा. यामुळे पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतील. प्रत्येकाच्याच कामी येईल. त्यातल्या त्यात खास करून ज्या नवशिक्या मुली आहेत त्यांच्यासाठी खास टीप नंबर 5. नवीनच स्वयंपाक शिकत असलेल्या मुली पहिल्यांदाच भात बनवत असाल तर पण किती तांदळासाठी किती पाणी टाकावे हे समजत नसेल तर 1 वाटी तांदळासाठी तुम्ही 2 वाटी पाणी बरोबर मोजून त्यामध्ये घालावे. यामुळे भात परफेक्ट असा होतो. भाजीला काहीच नसेल तर प्रत्येक गृहिणींची पहिली पसंती असते ते म्हणजे पिठलं. टीप नंबर 6. पिठले बनवण्यासाठी लसूण मिरची कापून त्यामध्ये घालण्याऐवजी वाटून त्यामध्ये घाला. यामुळे पिठलं मस्त तिखट आणि चवदार असं बनतं. अत्यंत फायद्याची टीप नंबर 7. फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा 20 ते 25 सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये, अन्यथा वीज बिल वाढते. उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा. टीप नंबर 8. फ्रीजमध्ये भांडी किंवा पदार्थ ठेवताना ते फ्रीजच्या कडांना चिटकून ठेवू नये. सर्व बाजूंनी हवा खेळती राहील असे पाहावे. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर 9. खिचडी किंवा कोणताही जळालेला पदार्थ खाऊ नये. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. बऱ्याचशा जणांना खिचडी खाली लागलेली खाण्याची सवय असते, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. तर तुम्हाला पण ही सवय असेल तर ही टीप फॉलो करा. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 10. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करते वेळी आणि फळे जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेचा अभाव जर तुमच्याकडे असेल किंवा असल्यास फळे भाज्या आधी कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा. तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये फळे किंवा भाज्या कापताना ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर 11. फ्रीजमध्ये शक्यतो गोलाकार व चपटे डबे वापरावे. यामुळे फ्रीजमध्ये कमी जागेत जास्त डबे मावतात आणि जागा देखील यामुळे फ्रीजमध्ये शिल्लक राहते. अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 12. हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 13. मटकी शिजवताना पाणी न घालता वाफेवरच शिजवावी.
यामुळे मटकीची भाजी चवीला खूप छान व चविष्ट अशी लागते. प्रत्येक महिलेला किंवा मुलीला सुंदर दिसायला आवडतं. टिप नंबर 14. टॅमॅटोमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावर चमक येते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 15. उन्हाळ्यामध्ये सब्जाचे बी पाण्यातून, दुधातून किंवा सरबतामध्ये घेतल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. म्हणून याचा समावेश तुमच्या आहारामध्ये जरूर करावा. प्रत्येक महिलेसाठी अत्यंत उपयुक्त व फायद्याची टिप नंबर 16. महिलांनी मासिक पाळीत अजिबात थंड पाणी पिऊ नये. असे केल्याने वेदना वाढू लागतात. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 17. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा. यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो. प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 17. वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी. यामुळे वरण रुचकर तर होतेच व पचनासही हलके होते. तर वरण बनवताना ही टीप फॉलो करा. साधी सोपी पण अत्यंत उपयुक्त टीप नंबर 18. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ ते भांडे मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. यामुळे कांद्याचा वास निघून जाईल. अतिशय खास टीप नंबर 19. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी. यामुळे भाजी चविष्ट होते. अत्यंत खास टीप नंबर 20. सॅलेड बनवण्याआधी भाज्या व फळं फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे भाज्या व फळे मनासारख्या आकारात कापता येईल. अत्यंत उपयुक्त व प्रत्येक सुगरणींसाठी खास टीप नंबर 21. फरसबी, मटारचे दाणे, भोपळी, मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात या भाज्या शिजवाव्या. यामुळे याचा रंग हिरवागार असा राहतो. तर या भाज्या शिजवताना त्याचा रंग हिरवागार राहण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 22. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास भाजीचा स्वाद वाढतो. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 23. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. यामुळे लोहाचे प्रमाण वाढते. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर 24. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यामध्ये पोह्याचा चुरा मिसळा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.